श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। पण पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमांचं सुद्धा पालन हे करायचं आहे। आपल्याला पितॄंकरता जेव्हा आपण नैवेद्य हा तयार करणार आहे तेव्हा त्यामध्ये आपल्याला ह्या चुकूनही 2 भाज्यांचा समावेश करायचा नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या 2 भाज्यांचा समावेश केला गेला तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी आपल्याला पितृदोष हा लागू शकतो। आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही काढता पाय करून निघून जाईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। म्हणूनच तसेच आपल्या पितरांचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा असतो। म्हणून आवर्जून आपल्याला पितृपक्षामध्ये दररोज पिंपळ वृक्षाला 1 तांब्याभर पाणी, त्यामध्ये काळे तीळ टाकून जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला जल हे अर्पण करायचं। हे जल अर्पण केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात। तसेच या काळामध्ये आपल्याला आवर्जून कावळा, कुत्रा आणि गाय ह्यांना घास हा आवर्जून द्यायचा। असं केल्यामुळे सुद्धा आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात। पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादी दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं। तसेच या काळात ब्रह्मचर्याचं सुद्धा तुम्हाला पालन हे करायचं आहे। ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन किंवा इतर धार्मिक स्थळावर जाऊन पिंडदान करावे। पितृपक्षात लग्न, साखरपुडा यासारखे शुभ कार्य करण्यास मनाई आहे। पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं टाळावं। या काळात केस कापणे, नखे कापणे आणि दाढी करणं टाळावं। या काळात सोने किंवा चांदी इत्यादी वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं। पितृपक्षात किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं। आपल्या पितरांकरता आपण नैवेद्याचे जे ताट तयार करणार त्यामध्ये चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूण ह्याचा वापर हा करायचा नाही आहे, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो आणि कोणत्याही पूजेच्या वेळेस किंवा कोणत्याही नैवेद्यामध्ये चुकूनही कांद्याचं आणि लसणाचं सेवन हे केलं जात नाही। उलट त्याचे आपल्याला दोष हे लागत असतात। तुम्हाला पितृपक्षाच्या या 15 चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे।
तसेच पितृपक्षाच्या ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला चुकूनही कोबीची भाजी ही आपल्या घरी आणायची सुद्धा नाही आहे किंवा ती खायची सुद्धा नाही. आणि विशेष म्हणजे नैवेद्याच्या ताटाच्या मध्ये आपल्याला चुकूनही ह्या भाजीचा समावेश हा करायचा नाही. ही भाजी संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते. तसेच वांग्याच्या भाजीचं सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे. नैवेद्याच्या ताटामध्ये चुकूनही आपल्याला वांगीची भाजी ठेवायची नाही आहे. संपूर्ण चातुर्मासामध्ये वांगी खाणं वर्ज्य मानलं जातं. तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला चुकूनही काळ्या चण्यांचं सेवन हे करायचं नाही आहे. म्हणजे काळ्या चण्यांची भाजी पण नाही करायची किंवा भाजलेले काळे चणेसुद्धा खायचे नाहीत. जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग हे आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात. तर ह्या काही भाज्या ज्या आपल्याला चुकूनही पितृपक्षाच्या काळामध्ये खायच्या नाही आहेत किंवा आपल्या घरी आणायच्या सुद्धा नाही आहेत. आता जे आपण पितृपक्षामध्ये नैवेद्याचं ताट तयार करणार त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्यांचा किंवा कोणत्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा आहे तो मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते. जसे की आळूवडी, काकडीचे वडे किंवा उडदाचे वडे, खीरपुरी, चपाती, भात, दही भात हा आवर्जून आपल्याला त्या पानामध्ये ठेवायचा आहे. कारण पितरांसाठी हा महत्त्वाचा नैवेद्य मानला जातो. तसेच मिक्स भाजी, भेंडीची, कारलीची किंवा डांगराची भाजी जी आहे तुम्ही ह्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवू शकतो. तर ह्या काही चुका आहेत किंवा हे काही पदार्थ आहेत जे आपल्याला चुकूनही पितृपक्षामध्ये खायचे नाही आहेत किंवा नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचे सुद्धा नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका घडल्या तर आपल्याला उलट पितृदोष हा लागू शकतो. आणि जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, संकट, विघ्न, दोष हे तयार होतात, ज्यामुळे आपल्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावं लागतं. म्हणूनच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.